मोहन शंकर लोहार, वाकोद, जळगाव. बाबूलाल नामदेव बारी, पौर, जळगाव. माझं नाव रवींद्र विठ्ठल बारी, राहणार पौरपेठ, जिल्हा जळगाव. शिवराम माळे, कोल्हे, जळगाव. सुधाकर वनकर, पहूर कसबे, जिल्हा जळगाव. प्रितेश राऊत, गाव पौरस, जिल्हा जळगाव, तालुका जामनेर. रामसिंग लालसिंग पाटील, जामनेर, जळगाव. सुभाष शालिग्राम पाटील, पिंपरखेडा, जिल्हा जळगाव जिल्हा. पहिले लाईट नाही राहायची, शेतकऱ्याला परेशानी लाईटची, आणि आपलं राशन मोफत मिळायचं नाही. लाईनचा प्रॉब्लेम होता, पाण्याचा प्रॉब्लेम होता. आमच्या गावात काय रस्त्याचा त्रास राहायचा, पाणी, लाईटचा प्रश्न समजा. काय वाटते 10 वर्षा पहिले आणि आता काय अंतर वाटते? भरपूर कामं केले, रोडांचे समजे कामं केले मोदींना. मोदीजी अत्यंत चांगले माणसं आहे, त्यांनी भरपूर कामं केले देशासाठी आपल्या. अत्यंत चांगले निर्णय घेतले. 370 कलम हटवण्यामध्ये चांगलं यश आलं. आता तसं समान नागरी कायदासुद्धा आला पाहिजे आपल्या देशामध्ये. अत्यंत महत्त्वाचा आहे तो समान नागरी कायदा, येण्याची गरज आहे त्याची. रोड झाले आणि वीज 24 तास राहते, रेशन फ्रीमध्ये मिळतं, बऱ्याचशा सुविधा मिळतात. राशन मिळतं, फुकट मिळतं. आता राशन मोफत पण मिळायला लागलं. आणि जे बा हे आपलं गॅस, कोणती उज्ज्वला योजना? उज्ज्वला योजना, ते घरपर्यंत येले. दर 3 महिन्यातून एक वेळेस 2000 रुपये मोदी सरकार देते. कोणती योजना? PM किसान योजना. आणि तिच्यात अजून राज्य सरकारने सुद्धा ते नमो शेतकरी योजना ती पण राबवली यावर्षी. ते सुद्धा चांगलं आहे. काय वाटते तुम्हाला हे गावात घरकुल वगैरे सगळं? मग मिळालेले ना, आता तो व्यक्ती नाही इथं, नाही तर त्यांना पहिला हप्ता 15,000 मिळालेला आहे. घरकुल योजना आमच्या गावामध्ये जवळपास आतापर्यंत 58 घरकुलं मंजूर झालेले आहे मोदीजीच्या आशीर्वादाने. अत्यंत चांगले घरकुलांची सुद्धा लाईन लागलेली आहे. आता पाणी यायला लागलं, सगळ्या गोष्टी, काही रोड झाले, रस्ते. हे सगळं कधी झालं? आता मोदी आल्यापासून झालं, 14 पासून. 2014च्या पहिले कसं होतं? एकदम खराब होतं. काय गरिबाचं कोणी सुनत नाही, आता सरच सुनता. पहिल्यापेक्षा भरपूर फरक पडला. आता कामधंदे भरपूर होत आहे, योजनेचा फायदा होतो आहे शेतकऱ्याला बी. राशन मिळते का? हा, राशन मिळतं. काय भेटते? तांदूळ, गहू. घरी कोणी ज्येष्ठ नागरिक आहे का? आहे ना. त्यांना निराधारचे पैसे येतात का? हा, येतं, आईला येतं. किती? 1500 रुपये महिना. कामं हे रस्त्याचे केले, काही त्यांचे काही स्कीम असतील ते मिळाल्या. कोणती योजना मिळते आहे तुम्हाला? आम्हाला काय ते जनधन का आपल्या याची किसान योजनाचे असं किती रुपये? ते काय वर्षाला काही 6,000 रुपये मिळतात ते. आणि राज्य सरकारची नमो शेतकरी ते पण मिळतात, म्हणजे 12,000. 12,000. मोदी साहेब खूप चांगले माणसं आहात. काऊन चांगले? त्यांची कर्तबदारी चांगली आहे. काय केलं त्यांनी? 10 वर्षामध्ये जे न व्हायचं ते त्यांनी करून दाखवलं. ग्राम सडक योजना झाली, पंतप्रधान योजना, बरं का. शेती आहे का तुम्हाला? हो, आहे. किसान योजना मिळते का? मिळते. किती रुपये मिळते? ते काय आम्हाला किसान पेन्शन योजनेमधनं 2,000 रुपये मिळतात 4 महिन्यामधनं. कोणते कामं केले तुमच्या गावासाठी? आमच्या गावासाठी आता भरपूर कामं दिले. सभामंडप, ग्राम सडक योजना, भरपूर म्हणजे असे कामं त्यांनी. पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे कामं पण चालू होते, ते पण केले. कोणती योजनेचा लाभ घेताय तुम्ही? आता आम्ही ते PM किसान त्याच्यासुद्धा आम्हाला निधी मिळतो आहे 6,000 रुपये. काय वाटते मग तुम्हाला, कोणती सरकार यायला पाहिजे? सरकार तर मोदी सरकार झाली पाहिजे. काय मोदी सरकारच यायला पाहिजे. मोदी साहेब यायला पाहिजेत. हे कधी लोकांनी विचार केला होता का? नाही, असा विचार कधीच केला नव्हता आणि होणार पण नव्हता जर सरकार नसतं तर BJP. काय वाटते तुम्हाला मोदीजी बद्दल? मोदीजी जीन. काऊन येईन? अरे कोण येईन? काम आहे त्याचे, कोणते काम? सरच काम आहे. गावातली सोय, रोडाचे, धरणाचे, परत पुलं बांधले. मोदीची येणार. काऊन? त्यांच्यामुळे सगळे प्रश्न सुटले. मोदी येणार. या बी टायमाला तेच येणार आहे. काऊन येणार? आता कामं झाले म्हणून येणार आहे. मोदीच आला पाहिजे. काऊन आले पाहिजे? कामं चांगले करताय बघा असं. मोदीजी येतील ना, मोदीच येतील निवडून. काऊन निवडून येतील? काहून येतील म्हणजे त्या माणसाची कामं आहे ना, तोच देशाला तारू शकतो. मला तर असं वाटतं की माननीय महोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यायला पाहिजे. 100% येणार. 400 जागा येणार म्हणजे येणारच.
जळगाव मधून कमळाचं बटण दाबा आणि मोदींना विजयी करा.